मित्रांनो नमस्कार, मी सुरेश गुटे ग्रामीणवाडी या चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो आज आपण आलोय ज्ञानेश्वर दादा पाटील, मुक्काम पोस्ट तिसगाव दंडाने तालुका जिल्हा धुळे. आपण मागचा प्रोजेक्ट केला होता कोल्हापूर, गोवा, सांगली, सातारा आणि सोलापूरचा काही भाग डायरेक्ट. त्याच्यानंतर जम्प टू धुळे, आता इथून जम्प टू परभणी नांदेड आणि जम्प टू लातूर, लातूर टू पुन्हा बीड आणि बीड ते घर. इथून पुढचा रूट असा आहे. इथून डायरेक्ट आता बुलढाण्याला जातो आहे का डायरेक्ट नांदेडला जातो आहे माहीत नाही. वर्धा भरपूर लांब आहे, वर्ध्याचा रूट होणं शक्य नाही. मला असं वाटतं एक दादा आपली 3-4 वर्षापासून वेटिंगला इथं झालं नाही. त्यांना गेल्या वर्षी आपण गेल्या 2024ला आहे ना, 2024ला ना या क्षेत्रामध्ये पॉईंट दिला होता. त्यावेळेस तिथं काही पेरूची वगैरे लागवड नव्हती. त्यांचं काहीतरी बोरी होते आणि काही थोडंफार गवत होतं आहे ना, त्यांच्यापुरतं त्यांना पाणी होतं. पण त्यावेळेस आपण एक पॉईंट बघितला आणि तो सुपर हिट झाला. यांच्या मनानुसार तो कसा झाला? एकदम फुल पाणी, त्याला 2 चापाई फुल पूर्ण चालू आहे. 7.5 HP मोटर आहे टाकली. बाकी एरिया बघितला तुम्ही या गावातला तर भयानक आहे. अलीकडचा ह्या टप्प्यातला फार ड्राय आहे. आणि आता दुसरा एक पॉईंट आम्ही इथं काढला आहे. ओके, इथं खुटी ठोकलेली आहे. हा जर पॉईंट झाला त्याचं क्षेत्र किती सगळं तुमचं? 15 बिघा. 15 बिघा आहे. 15 बिघ्यामध्ये काही अडचण नाही. मला वाटतं आता किती भिजतंय तुमचं? आता तरी 10 बिघाच्या वरती. 10 बिघा सध्या भिजतंय. अजून 5 बिघ्यासाठी हा पॉईंट आहे. याच्यानंतर यांना पुढची 5-7 वर्ष तरी माझ्या अंदाजे टेन्शन होणार नाही. पाणी फार खोलीवरचं आहे या भागामध्ये. कमीत कमी माझ्या हिशोबाने नॉर्मल 700 फूट पॉईंट करावं लागतोय. पहिलं पाणी इथं 350च्या आसपास दाखवलं, दुसरं 700च्या आसपास. पॉईंट 700 ते 750 करावं लागेल, एवढी खोली आहे या भागामध्ये. तर मित्रांनो, धुळ्यात आपण भरपूर काम केलं मागची 4-5 वर्ष. छान रिझल्ट आहेत. अलीकडे नंदानेला बी पॉईंट आहेत, तिथं आहेत. खाली सोनगिरीला आहेत. सोनगिरीच्या खालच्या भागात बी पॉईंट आहेत. मालेगाव हे पूर्ण भाग जवळजवळ कव्हरअप झालेला आहे. हे दादांचं 2 वर्षापूर्वी पॉईंट देतात. त्यांना यंदा असं वाटलं की अजून एकदा बोलून त्यांच्याकडून पॉईंट शोधायला पाहिजे. तर तो शोधलेला आहे. इथं आपण पहिले 3-4 पॉईंट दिले होते, त्यातले 3 झाले. त्यातले एकाला थोडंसं कमी लागलं होतं आणि 2 यांना समाधानकारक होतं आणि 1 जणांनी घेतलाच नव्हता. आता पुन्हा यांचा 1 पॉईंट दिला आहे, अजून ह्या दादांचा 1 दिला आहे आणि अजून 1 पॉईंट असेल काय मला माहीत नाही, पण त्या हिशोबाने काम होईल. तर मित्रांनो, अशा प्रकारे झाला प्रोजेक्ट झाला आहे. तुम्हाला काही सांगायचं आहे का? आपल्या जे शेतकरी मित्र आहेत त्यांनी पाणी शोधक व्हायला पाहिजे की नाही व्हायला पाहिजे? सरांनी सांगितलं की तारा पकडून जो स्वतःच्या शेतामध्ये पॉईंट तयार करते ते खूपच वेगळा पॉईंट होईल बुवा, असं सरांचं तळमळपासून होतं की बुवा प्रत्येकाने शिकलं पाहिजे आणि दुसऱ्याला न बोलवता आपणच पॉईंट शोधला पाहिजे, असं तर प्रत्येक व्हिडिओमध्ये सर सांगत आहे. पण आपण बाकी काय करता भाऊ, दुर्लक्ष करतो आणि सरांची फजिती होते. परत बघा आता किती लांबपासून आपल्या इथं शेतामध्ये आला आणि त्यांनी पॉईंट दिला. मी पण प्रयत्न केले, माझ्याकडे पण सलहे बनवले आणि सरांचं रोज व्हिडिओ पाहून मी प्रॅक्टिस करत असतो घरी. आणि त्याच्याने मी पण पॉईंट पाहिला होता, पण माझ्या एक लाईन ड्रॉप निघाली. त्याच्यामुळे सरांनी हा दुसरा पॉईंट इथं फिक्स केलेला आहे. हेच सांगायचं दुसरं. या दादांनी यांना 1 पॉईंट दिला होता, त्याची 1 लाईन चालू सापडली, 1 त्यांना ड्रॉप सापडली. मला असं वाटतं नवीन प्रयोग किंवा नवीन प्रॅक्टिस आहे. हळूहळू त्यांना पण त्या गोष्टीची म्हणजे थोडे अनुभव वाढेल आणि पॉईंट 100% सक्सेस होतील. बऱ्याच गोष्टीचं मलाही त्यांनाही माझ्याकडून शिकायला मिळतं. एकमेकाकडून शिकलं तर हा प्रोजेक्ट चालतो. दुसरी गोष्ट, त्यांनी बरीच मेहनत केली होती. शेतामध्ये बऱ्याच लाईन सापडून ठेवल्या होत्या आणि आम्ही फायनल त्यांच्या एका लाईनवर आणि आपल्या एका लाईनवर असा जॉईंट मिक्स पॉईंट काढलेला आहे आणि तो सुपर हिट होईल, त्याच्यात काही शंका नाही. तर बाकी काही सांगण्यात उगं नसते. म्हणजे मला पुन्हाही सांगायचं, जगात कोणाला पाणी कळत नाही. पाणी शोधा, तुमचं पाणी तुम्ही शोधा. ती कोणती पद्धत असेल, कशी असेल, मला असं वाटतं तुमच्या पद्धतीने शोधा. मी माझ्या पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कुठलीही एकच पद्धत असावी, 6-7 पद्धतीवर कधीच काम होऊ शकत नाही. मला असं वाटतं जी पद्धत तुम्ही एक करताय त्याच्यावर तुमचं मास्टर होणं गरजेचं आहे. आणि ग्राउंडला काम हे अत्यंत महत्त्वाचं आहे. ऊन वारा पाऊस रात्रंदिवस बघून काम होणार नाही. मला असं वाटतं पॉईंट परफेक्शनसाठी तुम्हाला तुमचं माइंड एकदम एकाग्र ठेवावं लागेल आणि तुमच्या अभ्यासात वाढ करावी लागेल. मलाही तुम्हालाही सगळ्यांना. पाणी शोधकांनी जर त्यांच्या अभ्यासात वाढ केली तर मला वाटतं या शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल. ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्या टायमाला ग्राउंडला येतात त्यावेळेस तुम्हाला हिरवं बघायला मिळतं. त्यावेळेस तुमचं मन प्रफुल्लित होतं. चला, काहीतरी 4-6 पैकी आपल्यामुळं किंवा आपल्या येण्यामुळं, त्यांच्या विश्वासामुळं हा प्रयोग होऊन ते हिरवं झालं शेत, आहे की नाही? तर माझं एकच म्हणणं आहे की पाणी शोधक असतील किंवा शेतकरी, सगळ्यांनी प्रयोग करताना फार अभ्यासपूर्वक करा, विचार करून करा. आणि आपल्या शेतात फार टाईम नका देऊ का तुम्ही 4 दिवस बघत राहिले कंटिन्यू, मात्र 100% पॉईंट फेल जाईल. स्वतःच्या शेतात पॉईंट शोधायचा आहे. पहिली प्रॅक्टिस वेगळी ठिकाणी करा आणि त्यावेळेस पॉईंटला घुसता त्यावेळेस 5-10 मिनिटात पॉईंट फायनल करून बाहेर निघा. आलं का लक्षात? आता हा पॉईंट मला एवढं सांगायचं होतं. हा पॉईंट आहे बघा, ही कुठे दिसते इथं. आता ही 1 लाईन अशी आहे. आता ह्या लाईनवर चालताना
तारा बॅलन्स केल्या, ज्यावेळेस आपण चलतो पहिल्या दुसऱ्या पावलामध्ये, म्हणजे पहिल्या पावलामध्येच बऱ्यापैकी तारा पाठीमागून पुढं जाऊन पुन्हा पाठीमागे जातात आणि पुढं लोटण्याचा प्रयत्न केला, पुढं आलेल्या नाहीत. पण बऱ्याच वेळा काय होतं, नवीन पाणी शुद्ध असतं. ही एक लाईन आहे, आता ही लाईन क्रॉस करतो बघा, ही तिरकी लाईन बघा, या तिरक्या लाईनला आपण क्रॉस केलं, तारा पाठीमाग गेल्या, पुढं आल्या, पुन्हा पाठीमाग गेल्या, पुन्हा पुढं लोटण्याचा प्रयत्न केला, त्या पुढं आलेल्या नाहीत. तर मला एवढंच म्हणायचं आहे, ज्यावेळेस तुम्ही त्याला पुढं लोटता त्याला सोडू नका. म्हणजे बघा, ज्यावेळेस तुम्ही तारा पकडणार त्याला पुढं दाबून ठेवा, पुढं क्रॉस करा, त्याच्यानंतरची ती प्रतिक्रिया, त्यानंतर त्या पाठीमाग येत असतील तर बऱ्यापैकी पाणी असण्याचे चान्सेस आहेत. आणि जे नवीन शोधक आहेत, जे जुने आहेत, त्यांना सगळ्या गोष्टी माहीत झालेल्या आहेत. तर अशा प्रकारे एक छोटी गोष्ट आहे याच्यामध्ये, ज्या लाईनवर चालतात, ज्या लाईनवर तुमचे क्रॉस होते तार, त्या ताराला पुढे दाबून ठेवा, एकदम पुढं दाबून ठेवा. त्याच्यानंतर ती अजिबात आतमध्ये क्लोज होत नाही, बाहेरच निघायचा प्रयत्न करते, तर 100% त्या ठिकाणी काहीतरी पाण्याचे चान्सेस आहेत. मग बाकी तो तुमचा अभ्यासाचा विषय राहील. अशा प्रकारे हा झालेला आहे पॉईंट फायनल. आणि बाकी काही शंका कुशंका आहेत का? असतील तर विचारू शकता, जे मला माहिती आहे. आणि मला असं वाटतं टेक्निकली उत्तरं देणं, इंचामध्ये पुन्हा सांगतो, इंचामध्ये या जगात मलाच काही कोणालाच माहीत नाही. अलग लक्षात, पहिली गोष्ट तर पाणीच कोणाला माहीत नाही लागल का नाही. तुम्ही पुढं शेतकरी विचारते, बिचारा त्याला पहिलं असं सांगून ठेवलं किंवा इंचामध्ये तुला एवढं इंच पाणी लागेल. आणि जो पाहणारा असतो त्याला तरी काय माहिती इंच किती असतं. तुमच्या प्रश्नामुळे त्याला उत्तर खोटं द्यावं लागतं बऱ्यापैकी, बरं का मित्रांनो. तुम्ही तो प्रश्न विचारता किती इंच असेल, त्यामुळे पाणी शोधकाला किंवा पाण्याला तुम्हाला खोटं उत्तर द्यावं लागतं, कारण असं शक्यच होत नाही की ते तेवढ्या इंचामध्ये असावं. एखाद्या ठिकाणी तुमचे संकेत बरोबर असू शकतात, दुसऱ्या ठिकाणी बरोबर असू शकतात, पण बाकी 10 ठिकाणी ते खोटे असतात. कारण कधी कधी तुम्ही 4 लाईनवर पॉईंट काढायला असतो, त्यात 3 लाईन फॉल्ट असतात आणि एकाच लाईनला पाणी लागतं, ते पण अर्धा इंच, तुम्ही म्हणता 4 इंच. आणि मग ते शेतकऱ्याचा संभ्रम तयार होतो, बाबा 4 इंच हँडलिंग गेलो कुठं आहे की नाही. असं काय गफलिंग करू नका. मला असं वाटतं शेतकऱ्याला आपण हे आपल्या पद्धतीने सांगा की बाबा पाणी समाधानकारक आहे. त्यावेळेस तुम्हाला तो समाधानकारक वाटलेला पॉईंट असतो, त्यावेळेस शेतकऱ्याला त्या पद्धतीने सांगणं गरजेचं असतं. त्याला जास्त बडबड काही करीत नाही. आता आजच्या भागात एवढंच ऐक नाही, भेटू उद्याच्या भागात. नमस्कार, धन्यवाद.